मराठी तरुणी आपला स्वतःचा व्यापार सांभाळताना तिला झालेली अडचण आणि अतिशय निंदनीय आहे की महापालिका फेरीवाल्यांवर कारवाई करायची असेल तर सरसकट सर्वांनी केली पाहिजे, पण तसं न करता एका मराठी मुलीवर कारवाई केली आणि दुसऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई नाही केली असा तिचा आरोप आहे. तर ते आरोप जेव्हा करतात तेव्हा तथ्य असलं पाहिजे त्याच्यात, म्हणून महापालिकेचे जे अधिकाऱ्यांनी कारवाई केली असेल ती अतिशय चुकीची आहे, निंदनीय आहे. सर्वांनी मी तिची बाईट ऐकल्यानंतर तिचंही म्हणणं आहे की मलाही धंदा करून द्या, तुम्हीही धंदा करा, आणि जेव्हा माझा एकटीचा धंदा बनवतो तेव्हा कुठेतरी दुःख होतो आहे. मग असं न होता सरसकट कारवाई झाली तर सर्वांवर झाली पाहिजे आणि उगाचच आपली मराठी मुली असतील, मराठी मुलं असतील जे व्यापारधंदा करत असतील त्यांच्या कारवाई करत असतील कोणी, तर मग शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कशा शिवसेनेचं आंदोलन असेल सर्वांना माहीत आहे. म्हणून मराठी माणसं अन्याय झालेला कधी आम्ही खपवून घेणार नाही. आणि असंही परत झालं तर त्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं की शिवसेना अतिशय ताठर भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी मुलांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्या मुलीचं असं म्हणणं आहे की कारवाई करताना महापालिका दुजाभाव करते, तिच्यावर कारवाई होते पण बाकी इतरांवर कारवाई होत नाही. तिचं म्हणणं अतिशय योग्य आहे, कारण कारवाई करायची असेल तर सरसकट झाली पाहिजे. फक्त माझ्यावरच कारवाई होते आणि दुसऱ्यावर कारवाई होत नाही हे सर्व चुकीचं आहे. आणि असं चुकीचं होत असेल तर हे कधी शिवसेना खपवून घेणार नाही. आणि त्यात मराठी माणसावर अन्याय होत असेल तर शिवसेना कधीच गप्प नाही बसणार. त्या मुलीची तुम्ही भेट घेणार आहात का? 101% तिची भेट घेतली जाईल, तिची विचारपूस केली जाईल, तिला जे मदत लागेल, जे सहकार्य लागेल, हा शिवसेनेचा आमदार म्हणून, शहर प्रमुख म्हणून नक्कीच मी त्यांना शब्द देतो आणि तिची विचारपूस केली जाईल.